वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुम्. आता श्रद्धात्रय विभाग, तीन प्रकारच्या श्रद्धांचं वर्णन भगवंत या अध्यायात करतायत. अर्जुन प्रश्न विचारतोय. मागे भगवंताने सांगितलं होतं, तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेशितं ते ज्ञानम ज्ञानीज तत्वदर्शिना. की जे ज्ञानी लोक असतात त्यांच्याकडे जायचं आहे, त्यांना प्रणिपात करायचं आहे, त्यांना प्रश्न विचारायचे, म्हणजे ते उत्तर देतील. या भूमिकेतूनच अर्जुन या ठिकाणी परत श्रीकृष्णाला प्रश्न विचारताय. पहिला श्लोक आहे, अर्जुन उवाच ये शास्त्रविधिमुत्सृज्य यजन्ते श्रद्धयान्विताः तेषां निष्ठा तु का कृष्ण सत्वमाहो रजस्तमः. अर्जुन म्हणतो, हे कृष्णा, जी माणसं शास्त्रविधीला सोडून, शास्त्रविधीचं काही त्यांना माहित नसतं, मानत नाही, पण श्रद्धेने युक्त होऊन देवादिकांचं पूजन करतात, मग त्यांची स्थिती कोणती? श्रद्धा तर आहे व्यवस्थित, पण शास्त्र वगैरे काही नाही त्यांच्या वागण्यामध्ये, मग त्यांची स्थिती कुठली? सात्विक, राजस की तामस, असा अर्जुनाचा प्रश्न आहे. आता हे जे भक्त आहेत ते एकूण 4 प्रकारचे असतात. पहिलं म्हणजे शास्त्र कळतं आणि भगवंतावर श्रद्धा पण असते, म्हणजे आचरणेच उत्तम असतं, म्हणजे सगळं उत्तम भक्त म्हणायला लागतं की शास्त्र पण कळतंय आणि भगवंतावर श्रद्धा पण, दोन्हीचं पालन करतंय. दुसरं जे ते शास्त्र कळतं पण श्रद्धा नसते त्यांच्या साधनेमध्ये, नुसतं शास्त्राप्रमाणे करतात. तिसरं जे ते शास्त्र मुळीच माहित नसतं पण श्रद्धा असते. अगदी श्रद्धे, त्याचाच अर्जुनाचा प्रश्न ह्याबाबतच आहे की शास्त्र काही माहित नाही मुळीच, पण श्रद्धापूर्वक आचरण चाललेले. आणि चौथे असतात, शास्त्रही माहित नाही आणि श्रद्धाही नसते, ते अगदीच गणंग म्हणायला हरकत नाही. म्हणून तिसऱ्या प्रकारचा जो आहे त्याबद्दल अर्जुन विचारतोय की ज्यांच्यामध्ये शास्त्र कळत नाही, त्यांना शास्त्रविधीला सोडून दिले त्यांनी, पण श्रद्धेने देवादिकांचं पूजन करतात, त्यांची श्रद्धा कुठली असते? आता अडचणीचा प्रश्न आहे, बघू भगवंत काय उत्तर देत आहेत. दुसरा श्लोक आहे, श्री भगवान उवाच त्रिविधा भवती श्रद्धा देहिनां सा स्वभावजा सात्विकी राजसी चैव तामसी चेती ताम शृणु. भगवंत म्हणतात की माणसांची जी शास्त्राचा संस्कार नसलेली, केवळ स्वभावतः उत्पन्न झालेली श्रद्धा, सात्विक, राजस, तामस 3 प्रकारची असते, आणि ते माझ्याकडून तो ऐक, ते भगवंत 3 प्रकारे सांगतायत ती श्रद्धा. आता स्वभाव ज्या श्रद्धा नाही, जन्मतः स्वाभाविकपणे असलेली, म्हणजे मागच्या जन्मीच्या कर्मानुसार असं म्हणायला काही हरकत नाही, त्यामुळे काही प्रयत्न न करता ती प्राप्त झालेली श्रद्धा आहे. काहींची कर्म चांगली असेल सात्विक असते, काहींची राजस असते, काहींची तामस असते. जन्मता मिळालेली आहे, त्यांनी काही केलेलं काहीच नाही आता सध्या, मग ती मागच्या कर्माच्यामुळे मिळालेली आहे. आणि आता ज्ञान मिळवण्याचे मार्ग आहेत, ते लक्षात घेतले पाहिजे. एक बुद्धिप्रामाण्य आणि शास्त्रप्रामाण्य. बुद्धिप्रामाण्य इंद्रिय गम्य आहे, म्हणजे पंचज्ञानांच्या माध्यमातून जे काय मिळेल ते बुद्धीला समजतं, त्यामुळे बुद्धिप्रामाण्य, बुद्धी काय सांगेल ते प्रमाण मानतात. आणि शास्त्रप्रामाण्य म्हणजे काय, इंद्रियातीत आहे, शास्त्रांनी काय सांगितलंय ते. आता प्रामाण्य म्हणजे प्रमाण, प्रत्यक्ष, अनुमान आणि आगम असे 3 प्रकारचे. प्रत्यक्ष आणि अनुमान हे बुद्धिप्रामाण्य आहे, बुद्धीच्या माध्यमातून ते प्रमाण आणलं जातं. आणि आगम जे आहे ते शास्त्रप्रमाणे, की शास्त्रात सांगितलंय, ऋषी मुनींनी सांगितलंय, मोठ्या माणसांनी सांगितलंय, ते पाळलं पाहिजे. म्हणून माझी जी श्रद्धा जी आहे ही शास्त्र प्रमाण, म्हणजे इंद्रियातीत ऋषी मुनींनी सांगितलेली आहे, त्यात कशी असेल ती. आता याचे जे 3 प्रकार आहेत ते पुढच्या श्लोकात सांगितलेत. मागच्या श्लोकात सांगितलं होतं की श्रद्धा सात्विक, राजस आणि तामस 3 प्रकारचे असतात. मग पुढे त्याचं वर्णन करतायत भगवंत. आता तिसरा श्लोक आहे, सत्वानुरूपा सर्वस्य श्रद्धा भवती भारत श्रद्धामयोऽयं पुरुषो यो एक श्रद्धा स एव सहा. आता सत्वानुरूप म्हटलंय, सत्व म्हणजे अंतःकरण, अंतरीचा भाव असं म्हणता येईल, की मागच्या जन्माच्या परिस्थितीमुळे
त्या संस्कारातून निर्माण झालेली गोष्ट ती. आणि म्हणून या ठिकाणी म्हणजे ती सर्व माणसांची श्रद्धा त्यांच्या अंतःकरणानुसार असते असं भगवंत म्हणतात. पुरुष म्हटला की श्रद्धा आहेत, म्हणून हा पुरुष हा श्रद्धामय आहेच. पण तो ज्या श्रद्धेने युक्त आहे त्याप्रमाणे तो वागत असतो. ह्या ठिकाणी फरक केलेला आहे त्याने. म्हणजे त्याच्या श्रद्धेनुसार त्याचं स्वरूप बदलतं. आणि म्हणजे श्रद्धा मागच्या जन्मीच्या संस्कारामुळे असते. मागच्या जन्मी जे काय संस्कार केले असतील त्या संस्कारांना पोषक अशी ती श्रद्धा असते. आणि त्या संस्कारानुसार तसा जन्मही होतो, त्या संस्कारानुसार कर्म पण घडतात. म्हणजे आता आपण बघतोय का घरात जुळे दोन भाऊ असतात, सिनेमात नेहमी दाखवतात. एक दरोडेखोर होतो, दुसरा पोलीस इन्स्पेक्टर होतो. पण ही वस्तुस्थिती आहे, त्यांच्या मागच्या जन्मीचे काय संस्कार होते त्याप्रमाणे त्यांची श्रद्धा, आणि त्या श्रद्धेनुसार त्यांनी कामं केली आणि त्यामुळे त्यांना त्याची फळं दिसली त्याच्यामध्ये. आता पुढच्या श्लोकात ते सांगतायत, यजंते सात्विका देवान यक्ष रक्षांशी राजसा प्रेतान भूतगणाश्चान्य यजंते तामसा जना. कुठल्या श्रद्धेनुसार काय काय करतात तर सात्विक माणसं आहेत. म्हणजे सात्विक सत्वश्रद्धा सात्विक श्रद्धा असेल त्यांची तर ती देवदेवतांची पूजा करतात. राजस माणसे असतील ती यक्ष आणि राक्षसांची पूजा करतात. आणि तामस जे असतील ती प्रेत आणि भूतगणांची पूजा करतात. श्रद्धेप्रमाणे त्यांची जी या जन्मातली कर्म आहेत त्याचं वर्णन भगवंतांनी या ठिकाणी केलेलं आहे. की पूर्वजन्मीच्या संस्कारामुळे सगळं चालतं. जसे संस्कार तशी प्रेरणा आणि तसे कर्म त्याचं वर्णन या ठिकाणी केलं. 5वा श्लोक आहे, अशास्त्रविहितम घोरम तप्यन्ते ये तपोजना दंभाहंकार संयुक्ता कामराग बलान्विता. असुरी प्रवृत्तीच्या लोकांचंच वर्णन चाललेलं आहे भगवंताचं. ते म्हणतात की जी माणसे शास्त्रविधी सोडून, शास्त्राचा काय संबंध नाही, ते पण मानत नाही, केवळ त्यांच्या मनामध्ये जे काय त्याप्रमाणेच मनातल्या कल्पनेप्रमाणेच अगदी घोर तप करतात. एखादी गोष्ट सातत्याने करणं वर्षानुवर्ष म्हणजे तप आहे. नंतर दंभ, अहंकार, कामना, आसक्ती आणि बळ या सगळ्याचा अभिमान आहे त्यांना. माझ्याकडे हे असं आहे, माझ्याकडे तसं आहे, मी असं आहे, मी तसं आहे वगैरे सगळं. आणि सगळ्यांना ते युक्त असतात. आणि पुढचा श्लोक घेऊ आपण. मी उरलेला अर्धा भाग पुढच्या श्लोकात सांगितलाय. कर्षयंत शरीरस्थम भूतग्रामम चेतसा माम चैवांत शरीरस्थम तान विद्यासुर निश्चयान. असे माणसं आता मगाशी आपण श्लोकात पाहिलं ते सगळे ते कामना बंध सगळ्यात बंध बांधलेले आहेत. शास्त्र सुद्धा मानत नाहीत. परमेश्वराला तर नाहीच नाही, पण शास्त्र पण मानत नाहीत. आणि दंभ आहे, अहंकार आहे, कामना आहे, आसक्ती आहे, अशा सगळ्यांचे युक्त असतात. तर अशी माणसं त्यांच्या शरीरात असलेल्या रूपाने, तर त्यांच्या शरीरात त्यांच्या देखील भगवंत आत्मरूपाने आहेतच. हे परमात्मा आत्मरूपाने प्रत्येकाच्या शरीरात आहे. ह्या लोकांच्या शरीरात सुद्धा आहे. आणि दुसरं म्हटलं की भूत समुदायाला, भूत म्हणजे पंचमभूतांचा समुदाय, की ज्या सगळ्या सृष्टीचं मूळ आहे, म्हणजे भगवंतांनी निर्माण केलेलं आहे. त्या भूत समुदायालाही मानत नाहीत. त्यांच्या अंतःकरणात परमेश्वरालाही मानत नाहीत. त्यांच्या अंतःकरणात आहे पण तरी ते मानत नाहीत. कारण अहंकार आणि अज्ञान, त्यांना ज्ञानच नाही की आपल्या अंतःकरणात सुद्धा भगवंत आहे म्हणून. त्यामुळे ते स्वभावाचे आहेत. त्यामुळे ते सगळे आसुरी स्वभावाचे आहेत असं तू समज, असं भगवंत म्हणतात. म्हणजे शास्त्र सोडून तप केलं पुष्कळ, एक तर भगवंतालाही मानलं नाही, शास्त्रालाही मानलं नाही, तर मग ते काय उपयोग नाही. ते आसुरी स्वभावाचे आहेत. त्यांना काही त्या या जन्मात सुख मिळणार नाही, तर पुढच्या जन्मात ते मिळणार नाही. जन्मजन्मी त्यांना नरकातच राहावं लागेल असं भगवंताने या ठिकाणी स्पष्ट केलंय. आता भगवंत आणखीन काही गोष्टी या त्रिगुणात्मक कशा आहेत, सत्वरजतमात्मक, त्याचं वर्णन करतायत. 7वा श्लोक आहे, आहारस्त्वपि सर्वस्य त्रिविधो भवति प्रिय यज्ञस्तपस्तथा दानम तेषां भेदमिमं शृणु. भगवंत म्हणतायत की आहार हा 3 प्रकारचा असतो. हे आता 3 प्रकारच्या लोकांना प्रिय असतं. अशा शब्दरचना बदलली त्यांनी, की भोजन म्हटलं की सगळ्यांनाच आवडतं, पण ते 3 प्रकारचं असतं आणि 3 प्रकारच्या लोकांना ते आवडतं असं भगवंत सांगतायत. थोडक्यात आहार हा त्रिगुणात्मक आहे आणि त्याचं वर्णन ते पुढे करणार आहे. आणि दुसऱ्या वेळी सांगतायत की यज्ञ, तप आणि दान
या गोष्टी जो 3-3 प्रकारच्या असतात, म्हणजे सत्वरजतमात्मक. हे सगळे जे निरनिराळे भेद आहेत ते तू माझ्याकडून ऐक आता, म्हणजे मी तुला सांगतो तू ऐक, असं भगवान त्या श्लोकात म्हणतात. आणि पुढे मग एकेकाचं वर्णन ते करतायत. म्हणजे आहार त्रिगुणात्मक असा आहे, यज्ञ त्रिगुणात्मक असा आहे, तप त्रिगुणात्मक असं आहे, आणि दान सुद्धा त्रिगुणात्मक असं आहे. हे सुद्धा आपण लक्षात घेतलं पाहिजे. सगळ्या गोष्टीमध्ये फरक आहे. आपल्या असून सगळं एकसारखंच दिसतं, पण खरं म्हणजे आपण ज्या पद्धतीने निघवतात पद्धतीमध्ये त्याचे त्रिगुण बदलतात. तर ठीक आहे, आहाराचं वर्णन आहे पुढच्या श्लोकात आलेल्या 8व्या श्लोकामध्ये. आयुष सत्व बल आरोग्य सुख प्रीती विवर्धन रस्या स्निग्धा स्थिरा हृदया आहार सात्विक प्रिय. या ठिकाणी सात्विक आहाराचं वर्णन करतात. सात्विक आहार, सात्विक शब्द आपण पुष्कळ आहाराला वापरतो. सात्विक जेवण असलं पाहिजे, जेवण फार सात्विक होतं वगैरे वगैरे. पण नक्की काय सात्विक म्हणजे? मूळ याचा भगवंतांनी खुलासा केलेला आहे आणि तोच महत्वाचा आहे. तर त्या ठिकाणी म्हणतात, पहिला आता गुण बघूया आपण त्यांनी काय काय म्हटलं ते. की जो आहार आयुष्य, बुद्धी, बळ, आरोग्य, सुख आणि प्रीती वाढवतो. म्हणजे बघा, आयुष्य वाढवतो म्हणजे त्याची गुणवत्ता चांगली असली पाहिजे. बुद्धी वाढवतो म्हणजे पुन्हा ते गुणवत्तेवरच आलं सगळं. त्यात आवश्यक ते सगळे घटक असले पाहिजेत, शरीराला आवश्यक घटक असले पाहिजेत. बळ वाढवतं, ताकद होण्याकरता मुख्यतः आधुनिक परिभाषेत म्हटलं तर कार्बोहायड्रेट आणि शुगर त्याच्यामध्ये आलेलं आहे, हे असलं पाहिजे. आरोग्य वाढवणार असलं पाहिजे. म्हणजे सगळे घटक चांगल्या परिस्थितीत असले पाहिजेत. चुकीच्या परिस्थितीत असतील तर काय उपयोग नाही. त्याचं वर्णन पुढे येणार आहे आणखी नंतर. आणि सुख आणि प्रीती वाढवणारी पाहिजेत. आनंद वाटला पाहिजे आणि तो मनाला वाटला पाहिजे, केवळ जिभेला नाही. हे सगळे गुण असतील तर तो सात्विक आहार आहे. आणखीन ते वर्णन करतायत पुढे तपशिलामध्ये की तो रसयुक्त पाहिजे. तर रस म्हणजे काय? रस म्हणजे अर्क असं म्हणते, लक्षात घ्या. आपण आंब्याचा रस खाल्ला, सगळ्या आंब्याचा अर्क त्यात असतो, बाकी मग कोय आणि सालन हे आपण फेकून देतो. कुठल्याही गोष्टीचा रस काढला की अनावश्यक भाग फेकून दिला जातो, आवश्यक भाग तो रस. म्हणून रस म्हणजे अर्क असं म्हणते आपल्याला. की सगळ्या चांगल्या गोष्टीचा अर्क रसदार असला पाहिजे त्याच्यामध्ये. आणि शिवाय दुसरं, नेहमी रस कसा द्रव असतो, त्यामुळे त्या द्रव भाग पण त्यात असला पाहिजे. रस कधी कोरडा नसतो. तो स्निग्ध असला पाहिजे. स्निग्ध म्हणजे तेलाचा गुणधर्म आहे, पण तो आधी ज्याला नॉमिनल म्हणता येईल असं थोडस तेल पाहिजे. म्हणून त्याला स्निग्ध शब्दच खूप चांगला आहे. त्याला पर्याय शब्द असं काही दुसरा नाहीये. नंतर स्थिर राहणार पाहिजे, ते पचायला पाहिजे. अन्न खाल्लेलं पचलं पाहिजे. पचायला आपल्याला माहिती की जठरात 3-3.5 तास, पुढे आणखीन 6-7 तास अन्न असतं पोटामध्ये आपल्या, लहान आतड्यात, मोठ्या आतड्यात. या सगळ्या ठिकाणी ते पचनासंबंधी वेगवेगळे संस्कार होत असतात. ते सगळं स्थिर राहिलं पाहिजे ना. खाल्लं की पटकन पुढे निघून गेलं त्याचा काय उपयोग नाही. त्यामुळे ते स्थिर राहिलं पाहिजे, म्हणजे त्यातले आवश्यक घटक शोषले जातात, ते शरीरात पोचवले जातात आणि मग शरीरात ते स्थिर राहतात. आणि स्वभावता मनाला प्रिय वाटणार पाहिजे, हे महत्वाचं आहे. मनाला पण आवडलं पाहिजे. मनाला आवडत नसेल तर ते शरीराला ग्रहण होणार नाही. कारण आधी मन आणि शरीर जोडलेलं आहे. त्यामुळे मन जे ग्रहण करू शकतं मनाने, ते शरीर ग्रहण करू शकतं. मनाने जो विरोध दाखवला हे काय बरोबर नाहीये, ते शरीर देखील ग्रहण करणार नाही, ते मग त्याचा उपयोग होणार नाही. म्हणून मनाला प्रिय असणारं पाहिजे. मग असे सगळे पदार्थ आहेत, भगवंत काय म्हणतात, असे सगळे पदार्थ आहेत जे ते सात्विक पुरुषांना प्रिय असतात. म्हणजे एकूण अर्थ एकच, हा सगळा सात्विक आहार आहे. आणखीन काही गुणधर्म आहेत किंवा दोष आहेत, ते निर्माण झाले की आहार राजस किंवा तामस होऊ शकतो. म्हणजे सात्विक आहार सुद्धा तामस होऊ शकतो. पण ते आपण उद्याच्या श्लोकात बघूया. आज इथेच थांबूया. हरि ओम.